शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवगंगा नवरात्र महोत्सव तरुण मंडळ ट्रस्ट मराठा वस्ती भवानी पेठ येथील शिवगंगा माता मंदिरातील देवी मातेच्या अलंकार आणि दागदागिन्यांची साफसफाई व पॉलिश करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। गोकर्णकर, रायकर, वेरणेकर, वेदपाठक, रेवणकर, पावसकर मित्रपरिवार यांनी देवीचरणी सदरची सेवा निःशुल्कपणे सुरू ठेवली आहे। यंदा सेवेचे 5वे वर्ष असून या कामात त्यांची 3री पिढी कार्यरत आहे। देवी मातेच्या चांदीचे किरीट, प्रभावळ, डमरू, त्रिशूल, लिंगाकार, तांबे पादुका, छत्री, ताट, मुखवटा, वाटी, दरवाजा, पळीपात्र, पंचारती, आरती ताट, कुंकू करंडा, पितळी कासव, मुकुट, घंटा आदी अलंकारांची स्वच्छता व पॉलिश केली जात आहे। देवी मातेच्या मंदिरात वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात। यावेळी भाविक पूजा अर्चा करून देवीचरणी धूप अगरबत्ती वाहतात। त्यामुळे चांदीचे अलंकार व दागदागिने धुराने काळे पडतात। नवरात्र महोत्सवापूर्वी त्यांना पॉलिश करून नवीन चकाकी आणली जाते। यामुळे अलंकार नवीन असल्याचे दिसतात। सोलापुरातील अनेक मंदिरात देवी देवतांचे अलंकार पॉलिश करून आम्ही देवीचरणी सेवा अर्पण करीत असतो, अशी माहिती गोकर्णकर परिवाराच्या 3ऱ्या पिढीतील तन्मय गोकर्णकर यांनी दिली। माझे नाव तन्मय गोकर्णकर, मी झाले 6 वर्षापासून सेवा करत आहे। आता आम्ही सध्या शिवगंगा मंदिरमध्ये पॉलिश करत आहे। सध्या देवीचे मुकुट व देवीचे दागिने मी सगळे सेवा करत आहे आणि आमचे सर्व परिवार आमचे 10-15 जण आहेत परिवार, जसं रेवणकर, वेरणेकर, रायकर सगळं पॉलिश करायला 1-2 दिवस लागतात आणि आपलं हे सगळं आम्ही करणारे शिवगंगा मंदिर आणि भवानी मंदिर आणि विठ्ठल मंदिर, चौपाडा मंदिर आणि बाळवेसमधील मारुती मंदिर आणि राजेंद्र स्वामी मठ इथं आम्ही सेवा करत आहोत। आणि आमच्या इथे आमच्या वडील पहिल्यापासून इथं करत होते। आमचे काका, आमचे सर्व परिवार इथं पॉलिश करत होते। त्याच्यामुळे मला एक छंद लागला देवीचा, मला सेवा करून खूप मनाला असं चांगलं असं सेवा केल्याबद्दल मला मनाला गर्व येतंय। शिवगंगा मातेच्या अलंकारांच्या पॉलिश करण्याच्या मोफत सेवेचे काम समाजाला नवी दिशा व प्रेरणा देणारे कार्य आहे।